नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. धान विकले पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या समस्यांचा बांध तुटला. 5 फेब्रुवारीपासून लाखांदूर येथे आमरण उपोषण. धानाचे चुकारे तात्काळ अदा करावेत, शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना पुरेशी लिमिट देण्यात यावी, तसेच लाखांदूर येथे बांधकाम पूर्ण झालेल्या प्रशासकीय इमारतीचा त्वरित लोकार्पण सोहळा पार पाडावा या मागणीसाठी उबाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी तहसील प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. भंडारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे धान मोजणी होऊनही मागील 2 महिन्यापासून कोट्यवधी रुपयांचे चुकारे थकले आहेत. तसेच लिमिट अभावी अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांचे धान आधारभूत खरेदी केंद्रांवर गेल्या 2 महिन्यापासून पडून असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना कर्ज, घर कर्ज व शेतीसंबंधी व्यवहार करणे कठीण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच लाखांदूर येथे मागील 8 महिन्यांपासून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असतानाही लोकार्पण न झाल्याने जनतेत नाराजी आहे. ही इमारत तात्काळ सुरू न झाल्यास जनतेच्या सोयीसाठी असलेले शासकीय कामकाज रखडत असल्याचेही सांगण्यात येत आहे. मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी चौक टी पॉईंट लाखांदूर येथे शेकडो शेतकऱ्यांसह आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा उबाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी दिला आहे. धानाचे पैसे तात्काळ जमा करा. शेतकऱ्यांचा एकच नारा, धानाचे पैसे तात्काळ जमा करा. आता धान उत्पादक शेतकरी आक्रमक पवित्रा घेऊन सारी महाराष्ट्र सरकारच्या छाताळावर लाट ठेवल्याशिवाय राहणार नाही. कारण लाखांदूर तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना मागील 8 महिन्यापासून शेतकऱ्यांचे पैसे सरकारने जमा केलेले नाही आहेत. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी आता पूर्णपणे हवालदिल झालेला आहे आणि अशा नेत्यांचा आता गाव वा मध्ये येणे सुद्धा बंद झाल्याशिवाय राहणार नाहीये. महत्वाची गोष्ट आहे की लाखांदूर तालुक्यातील जी तहसील आहे त्या तहसीलीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, परंतु माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्याकरिता जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे शेतात मध्ये भात पिकाचे पैसे दिलेले नाही आहेत. आज 8 महिने लोटूनही शेतकरी दारोंदार पैशासाठी भटकत आहे. अशा परिस्थितीमध्ये एकतर तात्काळ पैसे जमा करा, नाहीतर महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ बरखास्त करा, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या धानाकरिता लिमिट वाढवून देणे काळाची गरज आहे आणि सरकार थातूर मातूर 200 क्विंटल 300 क्विंटलची लिमिट देत आहे. त्याच्यामुळे आता शेतकरी आक्रमक झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या 5 तारखेला छत्रपती शिवाजी चौक लाखांदूर येथे आमरण उपोषण करणार आहे संपूर्ण शेतकऱ्यांच्या माध्यमातून.